62,09,90,000 वर्षांमागच्या आजीशी मात्र संघ आणि संतती शक्य आहे. चला यांना घेऊन आपण आणखी उलटे जाऊ. 105 कोटी वर्षांपूर्वीच्या थांब्यावर आपले 45 कोटीवे आजोबा असतील. ते तर सर्व आधुनिक प्राणी जगताचे सगळ्या सस्तन प्राण्यांचे पितामह. अपवाद फक्त कांगारू आणि तत्सम जाती सध्या मुक्काम निव्वळ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिका. बदकतोंड्या, प्लॅटिपस, काटेरी मुंग्या खाऊ आणि तत्सम जाती सध्या मुक्काम निव्वळ ऑस्ट्रेलिया आणि न्यू गिनी. ह्या आजोबांचं रूप मात्र आजच्या आपल्या परिचित असलेल्या सस्तन प्राण्यांशी जेमतेमच जुळेल. 310 कोटी वर्षांपूर्वीच्या आजीला भेटायला थांबूया आता आपण. आजच्या सर्व प्राण्यांची सर्व साप, पाली, कासव, सागरी कासव, मगरी, सर्व डायनोसॉरची, सर्व पक्ष्यांची आजी ही दिसायला मात्र आजच्या पालीसारखी. याचा अर्थ दिसण्याच्या बाबतीत त्या काळापासून पाली फारशा बदललेल्या नाहीत. त्या आधी आजीवर गेलेल्या दिसतात. सस्तन प्राणी आणि बरेच बदलले आहेत. आता माशाचं घर अगदी जवळ आलंय. आणखी एकच स्टेशन थांबू आपण. 340 कोटी वर्षापूर्वीच्या जगात आलेल्या 175 कोटीव्या आजोबांना भेटूया. दिसायला हे त्या पाणसरड्यासारखे आहेत आणि असायला सर्व उभयचर आणि सर्व भूचर पृष्ठवंशीय प्राण्यांचे बाप. आणि आता आलोय 470 कोटी वर्ष मागे. आपला 185 कोटीवा मासा आजा त्याच्या जिवलग मासोळीसोबत मजेत पाण्यात सळसळतोय. आणखीही मागे जाता येईल. आणखी जुने पुराणे पूर्वज भेटतील. जबडेवाले मासे, आणखी मागे बिनजबड्याचे मासे. इथून मागे फार नेमकं सांगणं अवघड आहे. अज्ञाताचा प्रदेश हा सारा. ह्यापूर्वीचे जीवाश्म फारसे नाहीत. DNA सांगून राहिलेत आपण सारे सगळे सोयरे. आपले पूर्वज दिसायला कसे होते हे सांगायला जीवाश्म नसले तरी आपल्या सकट सर्व सजीव हे अंती एकमेकांचे सगळे सोयरेच आहेत हे अगदी स्पष्ट आहे आता. या वंशवृक्षात जवळपासचे कोण, दूरचे नातेवाईक कोण, हे सारं स्पष्ट आहे. कसं याआधी शरीर रचनेच्या पद्धतशीर तुलनात्मक अभ्यासाने आणि आताशा DNAच्या पद्धतशीर तुलनात्मक अभ्यासाने सजीवांच्या प्रत्येक पेशीत अनुवंशिकता जपणारी गणितसूत्रे असतात. गणितसूत्रे म्हणजे घट्ट गुंडाळलेले DNAचे लांबच लांब रेणू. या रेणूंद्वारे आपल्या शरीराच्या रचनेचं चालनवलनाच नियंत्रण केलं जातं. गणसूत्रांवर 4 वेगवेगळ्या रसायन एकापुढे एक अशी असतात. ही अक्षरं असतात किंवा नसतात. अर्ध अक्षर अशी भानगड नाही. जोडाक्षर वरहित अशी ही अक्षरमाला आहे. ही अक्षरं आता
वाचता येतात, मोजता येतात. या अक्षरांच्या क्रमात शरीरकार्याचं रहस्य लिहिलेलं असतं. झाडे, वेली, पशु, पाखरे किंवा बॅक्टेरिया कुणाचाही जीन घ्या. शरीर निर्मितीचे, शरीर रचनेचे, शरीर कार्याचे सारे संदेश याच भाषेत आहेत. इंग्रजीत 24 अक्षर आहेत, तर या भाषेत 4 आहेत. ATCG ही ती 4 अक्षरं. ह्या 4 न्यूक्लिओटाइड गटातील रसायनांची ही इंग्रजी आद्याक्षर. ह्या 4 अक्षरांच्या म्हणजेच रसायनांच्या माळा गुंफून सारे संदेश दिले आहेत. आपण एकापुढे एक काही अक्षर लिहितो. अक्षरांचे शब्द होतात. शब्दांची वाक्य आणि अर्थपूर्ण संदेश तयार होतो. तसंच हे पण याहून महत्त्वाचं म्हणजे ही भाषा सर्व सजीव जगतात सारखीच आहे. आजवरच्या प्रत्येक प्राण्यात, वनस्पतीत, बॅक्टेरियात, प्रत्येक सजीवात ह्याच 4 अक्षरांच्या सांकेतिक भाषेत स्वतःच्या निर्मितीचा नकाशा लपलेला आहे. अगदी प्राथमिक अवस्थेला बॅक्टेरियातही अक्षर तीच, शब्द तेच आणि शब्दार्थही तेच. सर्व जीवतंतूत, वनस्पतीत, प्राण्यात, माणसातही अक्षर तीच, शब्द तेच आणि शब्दार्थही तेच. अर्थात वाक्य वेगळी, संदेश वेगळे. त्यामुळे शरीर आणि त्याचं कार्यही वेगवेगळं. अक्षरमालेतून जेव्हा एक विशिष्ट संदेश दिला जातो तेव्हा गुणसूत्राच्या या संदेशक भागाला जीन असं म्हणतात. उदाहरणार्थ FOXP2 हा जीन सर्व सस्तन प्राण्यात असतो. म्हणजेच सगळ्यांना हा वारसा कोणता मूळ प्राण्याकडून मिळाला आहे. 2076 अक्षरांचा हा संदेश आहे. सर्व सस्तन प्राण्यात ही 2076 अक्षरे जवळपास जैसे ते आहेत. पण 2 जातींत, उदाहरणार्थ वाघ आणि मांजर, ही 2076 अक्षरे किती जैसे थे आहेत. ह्यावरून त्या 2 जाती उत्क्रांतीच्या टप्प्यावर एकमेकांच्या किती जवळपास आहेत ते ठरवता येतं. उदाहरणार्थ चिंपांझी आणि आपल्यात फारसा थोडा फरक आहे, फक्त 9 अक्षरांचा फरक. त्यामुळे आपण जवळचे नातलग आपण आणि उंदीर यात फरक जास्त आहे. 129 अक्षरांचा फरक आहे. म्हणून आपण चुलत नात्यातले दिसायला आणि उंदरासारखे कमी आणि चिंपांझीसारखे जास्त का दिसतो हे कळलं ना आता. जी गोष्ट FOXP2 ची 3 अन्य जीन्सची. चिंपांझी सख्खे उंदीर चुलत म्हणजे चिंपांझींचे आणि आपले समान पूर्वज. तिचे अलीकडचे उंदराचे आणि आपले समान पूर्वज मात्र तेही फार पूर्वीचे. आत्ताचे आपण आणि आत्ताचे उंदीरही त्या आपल्या पूर्वजांसारखे दिसत नाहीत. इतक्या पिढ्यांमध्ये खूप बदललोय आपण. उंदरांपेक्षा आपल्या वानर आणि आत्ताच्या वानरांपेक्षा आपली चिंपांझी आणखी जवळचे. पण आपल्या चिंपांझींना हे वानर समान अंतरावरचे. बरं, आपले FOXP2 वानरांच्या FOXP2 बरोबर जुळवून बघितलेले तर 23 ते 24 अक्षरांचा फरक दिसतो आणि चिंपांझीचे FOXP2 वानरांच्या FOXP2 शी जुळवून बघितले तरीही तेवढाच फरक दिसतो. सगळं कसं फिट बसतंय ना. आपण आणि चिंपांझी वानरांशी समान नात्यांनी बांधलेलो आहोत याचा हा सज्जड पुरावा.
अक्षर ताडून पाहता येतं. आपण दोघेही माणूस. तेव्हा तुमच्या आणि माझ्या जीन्समध्ये बरंच साम्य आढळेल. आपल्या दोघांची अक्षरमाला चिंपांझीशी जुळवून बघितली तर हे साम्य कमी होईल. तुमच्यात आणि तुमच्या आईवडिलांच्या जीन्समध्ये साम्य खूप. तुमच्यात आणि तुमच्या सख्या भावंडातही साम्य अधिक. तुमच्या आणि तुमच्या चुलत भावंडात साम्य कमी. नात्यांची ही वीण आता गुणसूत्र तपासून उलगडता येते. ह्या तंत्रांचे अनेक उपयोग आहेत. प्रत्येकाचा बोटाचा ठसा जसा वेगळा तसा हा DNAचा ठसा गुन्हेगाराची ओळख पटवायला अत्यंत उपयुक्त. निव्वळ तस्तन प्राण्यात आढळणाऱ्या अशा एखाद्या जीनची तुलना करून त्यांच्या विविध जातींतील नातं शोधता येतं. अक्षर जुळवून बघण्याचं तंत्र खूपच महत्त्वाचं ठरतं येथे. इतर काही जीन वापरून आणखी लांबची नाती तपासता येतात. असंच तंत्र वापरून एकाच जातीतील प्रजेची नीतीही जोडता येतात. उदाहरणार्थ, तुम्ही इंग्लिश असाल तर तुमचे आणि माझे समान पूर्वज काही शतकांपूर्वीचे असतील. कारण मीही इंग्लिश आहे. तुम्ही तस्मानिया किंवा अमेरिकेचे मूळ निवासी असाल तर आपले समान पूर्वज शोधायला लाखो वर्ष मागे जावं लागेल. आणि तुम्ही कलहकारी वाळवंटातले असाल तर आणखीन बरंच मागे जावं लागेल. पण मूळ सापडेल खचित. कारण मानवाचे अंती गोत्र एक. पण मानवाचेच का, या पृथ्वी तलावरचे सर्व सजीव, वृक्षवल्ली, वानरे हे आम्हा सोयरी आहेत हे निश्चित. कारण अगदी बॅक्टेरियात दिसणारे काही जीन्स आपल्यातही दिसतात. कारण आपली आणि सर्व सजीवांची जेनेटिक अंकलिपीही तीच आहे. तीच शब्द, त्या शब्दांचे तेच अर्थ. आपल्या वंशवृक्षाच्या शेजारच्या डहाळ्यांवर चिंपांझी आहेत, माकडं आहेत, उंदीर, म्हशी, सरडे, मासे, गोगलगाई, गुलाब, गरुड, शेवगा, गुलाब, गरुड, शेवाळ, भूछत्र, देवमासे, वटवाघळे, बॅक्टेरिया आहेत. सारे एकच माळेचे मणी, एकाच मुळाक्षरांचे धनी. अंतिगोत्र एक आहे. हे ते केवळ मानवाचे नाही, जीवशास्त्र शिकवतं. सजीवांचे अंतिगोत्र एक. कुठल्याही भाकड कथेपेक्षा, पुराणकथेपेक्षा हे कितीतरी उत्तम आहे. उदात्त आहे, उन्नत आहे, मधुर आहे, अंगावर शहारा आणणारं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 100% सत्य आहे. धन्यवाद. 62 कोटी